त्यामुळे आता कालच्या हायकोर्टच्या निर्णयामुळं या 1200 संस्थांचा निर्णय लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की तक्रार कोणी केली 1200 बद्दल, परत 1200च्या बद्दल कळवळा कुणाला आला, हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांनी बघितलेलं आहे. कधी भेटले तर मी त्यांना विचारेन की नेमकं काय आहे तुमच्याकडे ज्याच्याकडून ईडीची मागणी करणे आहे उगं म्हणजे विश्वास आबाजींच्या आणि अरुण डोंगरेंच्या उलट काय आहे. जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्का आहे. गोकुळची ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी गोकुळचा मतदार योग्य निर्णय घेईल. मुश्रीफ साहेबांनी महायुतीचंच पॅनेल असणार असं एक 12,000 वेळा जाहीर केलेलं आहे गेल्या 6 महिन्यात. मुश्रीफ साहेबांनी महायुतीचा एवढा ध्यास घेतलेला आहे की महायुतीचे शिल्पकार असल्यासारखं ते आता अगदी महायुती म्हणून या ठिकाणी सगळं पुढं जात आहे. मुदतवाढ द्यायला कोर्टानं नकार दिलेला आहे. काय एकूणच बघताय ज्या पद्धतीने या सगळ्या गोकुळच्या संदर्भामध्ये महायुतीमध्ये घडामोडी भाजपचे पुरस्कृत आमदार महायुती अंतर्गत लढाई आहे. आम्ही बघतोय फक्त कायदा महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात 1,00,000 सोसायटींसाठी एक कायदा केला आणि त्यामध्ये ज्यावेळी संचालक मंडळाची मुदत संपेल त्यावेळी ती कंटिन्यू राहायचं, परंतु आता त्याच्यावर प्रशासक अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे आता कालच्या हायकोर्टच्या निर्णयामुळं या 1200 संस्थांचा निर्णय लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की या 1200 संस्थांवर अन्याय होऊ नये अशी आमची सुद्धा अपेक्षा त्या ठिकाणी. तक्रार कोणी केली 1200 बद्दल, परत 1200च्या बद्दल कळवळा कुणाला आला, हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांनी बघितलेलं आहे. आणि त्यामुळं उद्या 5 मे नंतर आता शेवटी शासनाच्या हातात आहे. शासन काय निर्णय घेते बघू. आणि एकदा 5 मेची तारीख संपली की मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावर माझी प्रतिक्रिया देईन. पण ज्या पद्धतीने काल निकाल आला आणि त्याच्या आधी सुद्धा मंत्री मुश्रीफ आणि शिवाजी पाटलांच्या मध्ये ज्या पद्धतीनं वाद सुरू आहे, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, या सगळ्या एकूणच प्रकारावरून काय सांगायचं? नाही, मला वाटते त्यांच्याकडे काही माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर ते त्या ठिकाणी त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी मांडतात. कोणीतरी त्यांच्यावर बसून नेमकं त्यांच्याकडे काय माहिती आहे, काय अडचणी आहेत त्या त्यांच्याशी बोललं पाहिजे. कोणीच बोललं नाही तर ते शेवटी त्यांच्याकडे ज्या आलेल्या माहितीच्या आधारावर ते वक्तव्य करत जाणार. नाही, मला माहीत नाही त्यांनी मागणी केली आहे का ते बोललेत. कधी भेटले तर मी त्यांना विचारेन की नेमकं काय आहे तुमच्याकडे ज्याच्याकडून ईडीची मागणी करणे आहे उगं म्हणजे विश्वास आबाजींच्या आणि अरुण डोंगरेंच्या उलट काय आहे की ज्याच्यावर तुम्ही ईडीची मागणी करताय. भेटले तर एकदा विचारतो. तुमच्या काळात गोकुळचा कारभार शेतकऱ्यांच्या संघामध्ये अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला अपेक्षित आहे का? आणि दूध उत्पादक शेतकरी अशा प्रकारचं चुकीचं राजकारण होत नाही, मला वाटतं मी ज्यावेळी गोकुळची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शेतकऱ्याला 2 रुपये दर दूध वाढ देतो म्हणून सांगितलं. आम्ही ते तब्बल 12-14 रुपयावर दरवाढ त्या ठिकाणी दिली. कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी वाचवायचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामुळे आता पुढं देखील या गोकुळमध्ये शेतकरी विमुख कारभार करण्याची आमची भूमिका असणार आहे. त्यामुळं थोडं 5 तारीख झाल्यानंतर नेमकं काय होतं आहे, प्रशासक येतोय आहे त्या बॉडीला कंटिन्युएशन मिळते, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्त राहील त्यानंतर. कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्यांनी जाहीर केलेलं. आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील, कोणी येतील, जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्का आहे. खरं तर सहकारमधली एक मोठी संस्था म्हणून त्यांना पाहिलं जातं. तिथं देखील पक्षीय राजकारण जर आलं तर सहकार्य टिकवण्यासाठी जे सगळेजण मिळून कष्ट करत असतात. नाही, मला वाटते आजपर्यंत आम्ही राजकीय जोडे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळमधून बाहेर ठेवलेले आहेत. परंतु आता पुढच्या बाजूनं ते येणार असतील तर आम्ही त्याला काही थांबवू शकत नाही. कारण की आता महायुतीची सत्ता देशात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, मार्केट कमिटीमध्ये अशी सगळीकडे आहे. त्यामुळे आता गोकुळमध्ये सुद्धा त्यांना वाटत असेल की महायुतीची सत्ता यावी. नाही, मला वाटतं कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे. गोकुळची ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी गोकुळचा मतदार योग्य निर्णय घेईल आणि तो आमच्या बाजूने घेईल याची मला खात्री नाही. मला वाटतं हा महायुतीतला जो काय गोंधळ आहे तो त्यांनी एकत्र बसला पाहिजे. आता परवा आम्ही बघितलं शिष्टमंडळ गेलं, मुख्यमंत्र्यांना भेटलं, उपमुख्यमंत्र्यांना भेटलं, त्या शिष्टमंडळात ही सगळी मंडळी एकत्र दिसत आहेत आम्हाला.
त्यामुळे आता निवडणूक सुरू होते तोपर्यंत त्याच्यावर बोलणं. शिवाजी पाटलांनी तर आता मुश्रीफ आमच्यासोबत नकोच या गोकुळच्या निवडणुकीमध्ये असं मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं म्हटलेलं आहे. नाही, मला वाटतं खरं मुश्रीफ साहेबांनी महायुतीचंच पॅनेल असणार असं एक 12,000 वेळा जाहीर केलेलं आहे गेल्या 6 महिन्यात. त्यामुळे आता माझं काय त्यांचं त्या बाबतीत बोलणं झालेलं नाही, कारण की त्यांनी एवढं ते मुश्रीफ साहेबांनी महायुतीचा एवढा ध्यास घेतलेला आहे की महायुतीचे शिल्पकार असल्यासारखं ते आता अगदी महायुती म्हणून या ठिकाणी सगळं पुढं जात आहे. त्यामुळे आता काय बोलणार, त्यांचं चालू आहे. नाही तर त्यांचं चालू, तुम्ही त्यांना विचारा ना, त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण की सुरुवात त्यांनी केलेली आहे की निवडणूक महायुती म्हणून लढणार, आम्ही कुणाला बरोबर घेणार नाही वगैरे वगैरे त्यांनी चालू केलेलं. मी काय चालू केलं मित्र म्हणून सुद्धा तुमच्यापासून ते दूर गेलेले आहेत का? नाही, अजून भेट झाली, विचारतो आता एकदा. किती दिवसापूर्वी भेट झाली? आता जिल्हा मध्यवर्ती बँकेत परवा भेटलो. काही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामं होती किंवा वेगवेगळे विषय होते. उद्याच्या भविष्यकाळात बँक व्यवस्थित राहिली पाहिजे, कारण की साखर कारखानदारी या राज्यातली अडचणीत आलेली आहे. यावर्षी 50% साखर कारखाने चालू होणार नाही, म्हणून त्यांच्याशी त्या बाबतीत चर्चा केली की राज्य शासन म्हणून त्यामध्ये काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, तरच या वर्षीची कारखानदारी चालू राहील. अंमलवाडीत दररोज भेटतात, कधी कधी भेटतात. हो, विनोदानं मी म्हटलं तुम्ही भेटत नाही, ते भेटतात असं म्हणलं. बच्चू कडूंचा अखेर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला आहे. कसं बघता, निवडणुका तर संपलेल्या तर अजूनही इन्कमिंग नाही, इन्कमिंगचा विषय नाही आहे आता. क्लिअर कट म्हणजे तुम्ही जर सरकारबरोबर असाल तर सरकारच्या उलटी भूमिका घेऊ शकत नाही. बच्चू कडू प्रहार संघटनेच्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणत होते आणि मला वाटतं कदाचित मुख्यमंत्र्यांनी ती आट गाठली असणार की जर त्यांना आमदारकी द्यायची असेल तर पक्षप्रवेश करू देत, पक्षाच्या शिस्तीत राहू देत. त्यामुळे एक पद्धतीनं लगाम बांधायचं काम भाजपच्या वतीनं बच्चू कडूंना करण्यात आले. 3 संचालकांची ईडीकडून चौकशी बोललो होणार आहे. त्याच्यावर आलो बोललो. साहेब, आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.